टू अनदर व्लॉग. आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आणि डिफरंट असणार आहे. ते का आणि कशासाठी मी पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी चॅनलवरती जे लोक नवीन आलेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जे आपले आहेत त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक आणि त्यामध्ये कमेंट करणं विसरू नका. मी सांगितलं की माझ्यासाठी आज छान दिवस असणार. त्याचं कारण असं आहे की आपला आवडता मूवी छत्रपती संभाजी महाराज छावा मूवी तो रिलीज झाला आहे 14 फेब्रुवारीला. पण काही कारणामुळे तिकीट्स फुल बुक होते म्हणून आम्हाला जायला भेटलं नाही. मी आणि माझ्या वाईफला बघायचा होता हा मूवी. सो आम्ही खूप ट्राय केलं तिकीटसाठी पण नाही भेटलं. पण फायनली आज आपल्याला तिकीट्स भेटलेले आहेत. आता आपण शो बघायला जाणार आहे. पण त्याआधी मी बोललो की चला व्लॉग बनवूया, तुमच्याबरोबर पण थोडंसं शेअर करूया काही गोष्टी. सो त्या गोष्टी मी आता शेअर करतोय. जसं की हा मूवी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित आहे. त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, आपण सगळं ऐकलेलंच आहे. पण त्याआधी जे मला बोलायचे दोन शब्द की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी खूप काय केलेलं आहे. आज आपण जिथे आहोत हे केवळ त्यांच्यामुळे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे की आपल्या माणसांना पुढे आणणं. मला अभिमान वाटतो की मी आज अशा मातीमध्ये जन्मलो जिथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. आज आपण जे काय आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. जर ते नसते तर तुम्हीच विचार करा की गोष्टी कशा असतात, आपण कुठे असतो. पण त्यांनी आपल्या बाजूनी आपल्यासाठी लढाई देऊन आपल्याला पिढीनं पिढी सेव्ह केलेलं आहे. आणि त्यातून सुद्धा त्यांनी आपल्या मनामध्ये स्वराज्य अजूनही जपून ठेवलेलं आहे, जे येणाऱ्या पिढीनं पिढी चालत राहणार आहे. तसंच त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या आधारित जो मूवी छावा आलेला आहे त्यांचं पण तेवढंच खूप मोठं योगदान आहे आपल्या स्वराज्यासाठी. तर मग आता आम्ही रेडी होणार आहे. मूवी आता थोड्या वेळातच आहे. इथून का आपल्या जवळच आहे गोपी मॉल डोंबिवलीचा, तर 10 मिनटात जाऊ शकतो आपण. तर आता तयारी करू, थोडंसं काय नाश्ता करू जाताना, कारण का तुम्हाला तर माहिती आहे थिएटरमध्ये सगळ्याच गोष्टी एक्सपेन्सिव्ह असतात. तरी पण बऱ्यापैकी आता एकदम कमी केलेत रेट्स. तरी पण आपण घरून खाल्लेलं बरं, हेल्दी चांगलं असतं. बाहेरचं कसं काय असतं सांगता येत नाही. रेडी होऊ, आम्ही बाहेर निघू. बघू जर काय जमलं शूट करायला तर मी करीनच, आणि जमलं तर जो व्हिडिओ जे असतं थोडे छोटे छोटे शॉर्ट्स मी टाकायचा प्रयत्न करेल व्हिडिओमध्ये. सो आपण आता भेटू. मी आता रिव्ह्यू तुम्हाला मूवी बघून आल्यावरच देईल. जर मध्ये काय असेल तर मी तुम्हाला दाखवीनच. चालेल, मस्त मूवी बघायला. छानपैकी रेडी झालं. माझी वाईफ ती पण छान रेडी झालेली आहे. बघूया, 3:45चा शो आहे 3:45. तर जाऊ थोडं लवकर. पार्किंगला पण थोडा वेळ लागतोच. त्याच्यानंतर मग गाडीला वरती जाऊ, काउंटरवर तिकीट घेऊ. मग काय खाणं पिणं, पाण्याची बॉटल बाहेरून तर अलाउड नाही आहे. सो पाण्याची बॉटल पण घेऊ. सो जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवेन. आपण भेटूया डायरेक्ट थिएटरच्या इथे. A few moments later. आता मी पोचलेलो आहोत पिक्चर बघायला. गर्दीत आहे. स्वतः जाऊ. घसा बसला, विक्सची गोळी खाल्ली, घसा बसला. तर काय बोलावं मूवीबद्दल. मूवी सगळ्यात बेस्ट आहे. डायरेक्टरनी जे डायरेक्ट केलेलं आहे मूवी, ती जी स्टोरी आहे ती इथे लागते माणसाच्या स्टार्टिंग टू एंड. मी माझी वाईफ बसलो, मला तर वाटत पण आम्ही बोललो असेल इंटरव्ह्यूपर्यंत. तो सीन्स जे चालू होतो, जो मूवी जो चालू होतो, तो पूर्ण कनेक्ट करत होता. असं वाटत होतं की मी त्या काळामध्ये तिथे आहे, त्यांच्यासमोर ज्या गोष्टी घडताना. एवढ्या आतमध्ये मी गेलो होतो त्या मूवीच्या स्टोरीमध्ये. पण असं बघायला गेलं तर आपण ज्या गोष्टी लहानपणापासून ऐकत आलो बुक्समध्ये किंवा आपल्या पूर्वजांकडून ऐकत आलो आहे, आजी आजोबांकडून ऐकत आलो आहे की छत्रपती संभाजी महाराजांना असा असा त्रास झाला होता, त्या काळामध्ये वेदना दिल्या होत्या. आज त्या चित्रपटामध्ये समोर बघताना ती गोष्ट कनेक्ट होत होती की बाबा काय तो वेळ असेल ज्यांच्यामध्ये की एवढा क्रूरता होती, एवढा त्रास दिला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना. कारण का त्यांना माहीत होतं त्यांचं जे मन आहे ते छत्रपती आपले जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, म्हणजे ते छावा बोलण्या पिक्चरप्रमाणे त्यांचं नाव छावा. तर त्यांच्यामध्ये ती एवढा पेशन्स आहे, सहनशक्ती आहे की ती कोणाकडे नसू शकते. असं बोलतो ना, एक असं व्यक्तिमत्व असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना जो झालेला त्रास, वेदना, त्यांचं जे बोलणं एवढं होऊनसुद्धा पण त्यांच्या बोलण्यामध्ये जी ताकद होती ती सगळं काय सांगत होती. आपल्याला आपलं जे पास्ट होतं ते सगळं दाखवत होतं की बाबा त्या काळी जे घडलं म्हणून आज आपण इथे सुरक्षित बसलेलो आहे आणि सगळ्या गोष्टी छान आहेत. आणि एवढ्या वेदना देऊनसुद्धा आपले छत्रपती संभाजी महाराज शत्रूंसमोर झुकलेले नाही. म्हणजे विचार करा, त्यांनी बोलतात ना की
किती त्रास तुम्ही द्या, पण मी वाकणार नाही. कारण का त्यांना माहिती आहे की आपलं जे स्वराज्य आहे त्याला पुढे नेण्यासाठी ते म्हटले पण आहे मूवीमध्ये की स्वराज्य आमचं पुढे जाईल, आणि ते होतच आहे. आज आपल्या मनात सगळ्यांच्या मनात स्वराज्य आपण जपून ठेवलेलं आहे. आपलं जे प्रेम आणि आधार आहे ते आपण बोलतो, व्यक्त करतोय. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्ताने आपल्याला मूवी बघायला भेटला. खूप बरं वाटलं. मूवी रिलीज झाल्यापासून मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की मूवी छान आहे, पण मला आतुरता होती की मी कधी बघेल. तर मी बघितल्यानंतर माझा रिव्ह्यू असा होता की मूवी क्लास आहे, बेस्ट मूवी आहे. असा मूवी येणं, आपल्या मनाला लागून जाणं, खूप कमी असे मूवीज असतात. त्याच्यातला हा तर सगळ्यात टॉपचा मूवी आहे. तर तुम्ही पण सांगा, जर तुम्ही बघायला गेला नसेल मूवी हा, तर नक्की तिकीट्स बुक करा, लवकरात लवकर जा. आणि हा मूवी कसं मोबाईल, लॅपटॉप किंवा टी व्हीवर बघण्यासारखा नाही आहे. हा पब्लिकमध्ये, थिएटरमध्ये जाऊन जी बघण्याची मजा आहे, जो ग्रुपमध्ये जी बघण्याची मजा आहे मोठ्या स्क्रीनवरती, ती खरं इथे मनाला अट्रॅक्ट आणि अशी बोलतो टच करते. सो तुम्ही प्लीज, टाईम नसेल काही असेल, तुम्ही टाईम काढा, नक्की एकदा हा मूवी बघा. आणि तुम्ही त्याच्यानंतर मला रिव्ह्यूमध्ये सांगा, कमेंट करा की तुम्हाला मूवी कसा वाटला. मला तुमचं बोलणं पण ऐकायला खूप छान वाटेल. मी तर माझा रिव्ह्यू दिलेला आहे या मूवीबद्दल. जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आज त्यांची शिवजयंती आहे. त्यांचं जे नावच आहे ना, ते खूप मोठी गोष्ट, देवाच्या बरोबरी असणारं नाव आहे ते. आपण सगळं त्यांना मनामध्ये आराध्य दैवत मानतो. त्यांचं पण कीर्ती इतकी महान होती की ती योगानुयोग चालत राहील. त्यांच्यावरती बुक्स लिहिल्या गेलेल्या आहेत, पूर्ण PhD केलेली आहे. तुम्ही गुगलमध्ये पण बघू शकतात. PhD केलेली आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. अशा व्यक्तिमत्व होतं. त्यांनी पण आपल्या लोकांसाठी खूप केलं आहे, आणि आज ते स्वराज्य आपण घेऊन मनात आहेत ते त्यांच्यामुळे आहेत. आणि असंच आपण पुढे घेत स्वराज्य मनात ठेवू, ही अशी बोलतो ना की माझ्या मनातून सगळ्यांसाठी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी ते नेहमी आपलं फ्युचरमध्ये कॅरी आऊट करावं. बाकी काय नाही. आज दुसरी गोष्ट अशी होती की मी तुम्हाला सांगितलं की माझ्या चॅनलला आज नाही, गेल्या 2 दिवसापूर्वी 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यासाठी मनापासून आभार. तुम्ही मला जो सपोर्ट करतायत, तुम्ही मला जे प्रेम देतात, ते मला खूप म्हणजे बोलतं असं मनाला लागून येते की 100 सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले. खूप मोठी गोष्ट आहे का छोट्या यूट्यूबरसाठी. मी असंच पुढे चांगले कंटेंट्स देत राहीन, नवीन व्लॉग्स आणत राहीन. त्यासाठी धन्यवाद, तुम्ही 100 सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल. असंच प्रेम माझ्यावर आयुष्यभर माझ्या मागे राहू द्या, एवढीच माझी इच्छा तुमच्याकडे. दुसरी गोष्ट, येत्या टाईममध्ये काही नवीन व्लॉग्स येणार आहेत. मोटो राईडचे व्लॉग्स पण चालू करणार आहे मी. काही लोकेशन्स आहे, तुम्हाला काही लोकेशन असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. मी नक्की ट्राय करेन तिथे जाण्याचा. तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू आता आपण एका नवीन व्लॉगमध्ये, एका नवीन कंटेंटबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. चला, भेटू.